ती बाई कशी शोधायची कागद, माझं तर डोकंच फिरतं कागद बघून. हे तर नाहीये ना, हे नाहीये. ओ काय करताय करणी, कामाचं काम करा. अरे तेच करतोय ना, हळू. ते बसले तिथे. आई हा हेच. ए आनंदी हे बघ, हे 2 कागद सापडलं? महत्वाची आहेत वाटतात. आई अहो चिंगीसाठी बूट आणले होते ना, त्याचं बिल आहे. अगं बाई हे बिल आहे. टॅक्स फाईल असं लिहिलं असेल, असं सांगितलं. आनंदी सापडले डॉक्युमेंट्स. सापडले. सापडलं? हो सापडले. आई सापडलो. आई देव पावला. मी म्हणत होतो ना, काय तुम्ही दिवाळीच्या नादात ते सगळे साफसफाई करताना माझे एवढे महत्वाचे डॉक्युमेंट्स कोपऱ्यात टाकून ठेवले होते. अरे उंदीर होतात ना म्हणून. बरं अहो आता काम होईल ना आपलं. हो हो होणार. राघव, तू हे जे लोन काढतोस तो नीट विचार केलायस ना? बाबा आता लोन तर काढावं लागणारच आहे, नवीन फॉर्म सुरू करायचे. विचार झालाय आणि नुसतं विचार किती करणार, आता कृती करायची वेळ आली आहे. नाही, तू ऑफिस उघडतोयस ही चांगलीच गोष्ट आहे रे. पण कसं आहे ना की लोन काढताना तू नीट विचार केला आहेस हे मला कळतंय. तू निर्णय योग्य तोच घेतलेला आहेस. तू चुकीचं पाऊल कधीही उचलणार नाहीस याबद्दल मला खात्री आहे. पण कसं आहे ना की हे तुझं ऑफिस नवीन असणार आहे, ते लोकांपर्यंत पोहोचायला, नवीन केसेस मिळायला थोडासा वेळ लागणार ना. तोवर तुझ्या डोक्यावरती हे लोनचं ओझं होईल म्हणून विचारलं. बाबा कसं आहे माहितीये, बघताय काय दह्याणा. नाही बाबा मी आणणार. नाही अगं थांब, मी घेऊन येतो. चालू फिरू दे जरा, त्यांना व्यायाम होतो. अहो अजून काही घ्यायचंय आपल्याला? नाही एवढं पुरेसं आहे. आणलं हे घे. हा हे घे. बाबा आज एक करायला जाताय ना, त्यात यश मिळू दे रे बाबा. आता त्या बँकेचा तो लोनचा चेक असतो ना, तोच डायरेक्ट घेऊन या. आई पाय पडतो. यशवंत भव. यशस्वी भव. येऊ? हो या या. येतो बाबा. हो काय हो, कसली काळजी करताय? सतत असा लांब चेहरा नका ठेवू. मान्य आहे तुम्हाला काळजी वाटते लेकाची, पण त्याच्या समोर असा काळजीयुक्त चेहरा घेऊन फिरू नका. पोराला टेन्शन येतं माझ्या. हो तसाही मी माझा खर्च कमीच करणार आहे. तर हे बोलले का मी काय सांगते तुम्ही? अहो मी तुमचा खर्च कमी करायला नाही सांगत, तर त्याचं टेन्शन नाही घेत आहे मी. आणि काय करणी, गोळ्यांचं काय करताय तुम्ही? हल्ली एका गोळीऐवजी काय अर्धीच गोळी घेताय काय? तर काय आपला मुलगा आता कमवत नाही तर त्याला पैसे कसे मागायचे याची काळजी वाटते तुम्हाला? अगं मी कुठं काय करतोय? इथं काय करतो काय? तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? मला तुम्ही लपवून करता, पण मला सगळं दिसतंय. असं नका करत जाऊ. मी बोलते फाटक्या तोंडाने, पण मला वाटते ना काळजी. तब्येतीची काळजी वाटते. तब्येत चांगली ठेवा. असं नका करत जाऊ. आणि मुलाचंच म्हणाल ना, तर आपल्या मुलावर विश्वास ठेवा. खूप सक्षम आहे, सगळं करायला तो सक्षम आहे. आले आले. काय कुठे होतात तुम्ही? मी मगाशी चहा ओतला होता, तो सुद्धा थंड झाला. कुणाशी बोलत होतात? राघव आनंदी होते, त्यांच्याशी बोलत होतो. अहो मग त्यांना आत बोलवायचं ना. राघवने सुद्धा गरम गरम चहा घेतला असता. अगं मार्केटला चालले होते, घाईत होते ते. मार्केटला चाललेत का? तुम्ही एक काम करा, जरा आनंदीला फोन करा. कशाला? अहो घरातले शेंगदाणे संपलेत. तुम्हाला पोह्यात लागतात ना दाणे. आनंदीला सांगा येताना पाव किलो घेऊन ये. नाही हा, त्यांना काही आणायला सांगू नकोस. का? काय झालं? राघोशी भांडलात की काय? तुम्ही ना सतत चिडचिड करत असतात. जरा शांत म्हणून राहत नाही. थांबा मी पाणी घेऊन येते तुम्हाला. नाही नको. काय हो, काय झालंय? काय नाही. अहो काय झालंय काय? पाणी घेऊन जा. मग मगाशी मी पाणी आणायला जात होते तर मला नाही म्हणालात. नक्कीच तुमचं राघववर बी नसलंय. काय अर्धवट गोळ्या आणल्यात तरी. हा मग? नाही म्हणजे नेहमी महिनाभर अशा आणतो तो. म्हणजे
त्याला काहीतरी पैशांची चणचण असेल का? म्हणजे जॉब नाही ना सध्या त्याच्याकडे. म्हणजे 2-1 महिने झाले असतील ना त्याला घरी बसून. हो. हा, तरी सुद्धा एवढं सगळ्यांचं करायचं, 2 घरं सांभाळायची, कसं करतो कोणास ठाऊक. खरंय हो. नाही म्हणजे अहो काय करायला निघाला होता तुम्ही आज? कसला विचार का नाही करत आहे तुम्ही? काय करतोय मी? घर गहाण ठेवायला निघालात तुम्ही. अगं मग एवढा मोठा बिझनेस ओपन करायचा म्हटल्यानंतर पैसे लागणार. आपल्याकडे दुसरा पर्याय काय आहे? आणि आपलंच घर आहे ना. आणि हे बघ, तू म्हणतेस ना की आपला हा बिझनेस मी सक्सेसफुली रन करू शकतो म्हणून. तुझा जर का विश्वास नाहीये तर तुमचं स्वप्न मला पूर्ण होताना बघायचं असं म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळं बरोबर आहे तुमचं, पण घर गहाण ठेवणं हे योग्य वाटतंय तुम्हाला? हे घर देखील एकेकाळी स्वप्न होतं तुमचं, रमाताईंचं. आता एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसरं स्वप्न गहाण ठेवताय. आनंदी, बिझनेस मध्ये इमोशन्स आणून नाही चालत. तुझी इच्छा असेल तर ठीक आहे, मी पुन्हा दुसरी कुठली तरी कंपनी जॉईन करतो आणि करतो नोकरी. आपण पैसे उभे करूयात ना, पण त्यासाठी घर गहाण ठेवणं हे मला हे अजिबातच नाही पटत. हे बघा, आपल्याकडे ना रमाताईंची ही शेवटची आठवण. आपल्या घरावर अजूनही रमाताईंच्या नावाची पाटी आहे की नाही? हे घर गहाण ठेवलं आणि परत नाही मिळवू शकलो तर? अहो, रमाताईंची ही शेवटची आठवण आहे आपल्याकडे. ती आठवण निघून जाईल हे कसं विचारताय तुम्ही? आपण बघू शकता या बाईला किती प्रमाणात सोनं मिळालेलं आहे. आणि सोनं सोनं सोनं. आनंदी, हे काय आहे बाळा? रमाताईंचा फोटो. हो, पण आपलं ठरलं होतं ना आता नाही लावायचा आपण फोटो. ठरलं होतं की नाही, मग का लावलास? ठरलं होतं आई, पण मला आता त्यांच्या फोटोची गरज वाटते. का? का? कशासाठी? झालं होतं ना, आपण याच्याबद्दल बोलणं झालं होतं ना, मग परत परत काय? मला भीती वाटते. मी सांगितलं होतं तुला. काय कसला गोंधळ? काय तुझ्या चाललं? बायकोचे प्रताप बघ. बघ तुझ्या बायकोचं काय केलं बघ त्यांनी परत. आनंदी, हे काय अचानक? मीच लावलाय फोटो आणि फोटो आता इथेच असणार. का? तुम्हाला दोघांना असं नाही का वाटत आहे? आपल्या घरातून ना रमाताईंचं अस्तित्व हळूहळू पुसत चाललंय. मी या घरात येण्याच्या आधी रमाताईंचा फोटो होता ना, मग आता काय झालं? हो, पण मग ते तू काढला होतास ना तो फोटो. तो असा रमा असा कवेत घेते सगळ्यांना. आपण सगळे जण होतो त्या फोटो मध्ये. तो फोटो तू का काढलास आणि आता मग कुठे ठेवलास? आहे तिथे. अगं तिथे तिथे का? तुम्ही जेव्हा काम कराल ना तेव्हा संपूर्ण कुटुंब तुमच्या डोळ्यासमोर असेल म्हणून. आणि रमाताईंचा फोटो इथेच असेल. आता श्राद्ध येतंय रमाताईंचं आणि रमाताईंचा स्वतंत्र फोटो असायलाच हवा. रमाताईंचा फोटो कोणीही काढायचा नाही. इकडे 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 राजा माझं सोन. अगं ऐक माझं राजा, गेलेली माणसं जातात. हा, आता त्यांच्यात गुंतायचं नसतं बाळा. हा, आता गेली आहे रमा आपल्यात आता फक्त आठवणी उरल्यात तिच्या. हा राजा? आई, पण त्यांनी हे सगळं बघितलं तर त्यांना वाईट नाही वाटणार? रमा बघते, रमा बघते. नाही म्हणजे आई, अहो कळत असेलच ना त्यांना. त्या बघत असतील ना की आपल्याला त्यांचा विसर पडत चाललाय. चाललायचं राघवा? म्हणजे तिचा फोटो लावला तर रमाला आनंद होईल, तिचा फोटो काढला तर रमाला वाईट वाटेल. म्हणजे रमा आहे इथे? हा, हिचं काय म्हणणं काय आहे? हिला मला कळत नाहीये. रमा आहे? रमा नाहीये? अगं रमा नाहीये, रमा नाहीये इथे. आई, अहो मी आहे. हे बघा, आपण आयुष्यात जसजसं पुढे जाऊ ना तसतसं आपल्याला केलेल्या माणसांचा विसर पडू शकतो. आई, या घराला रमाचा विसर पडेल? पडू शकतो. त्या नाहीयेत आपल्यात, पण आपल्या आयुष्याचा एक भाग होत्या ना त्या. म्हणून हा मी फोटो इथे लावलाय आणि हा फोटो इथेच असणार. नाही ग बाई, हे घर रमाला नाही विसरू शकत. राघव इकडे इकडे. माझी भाषा तुझ्या बायकोला कळत नाहीये. तुझ्या भाषेत समजून सांगशील का तिला? बरोबर. आनंदी, तुझी इच्छा आहे हा फोटो इथे असावा? ठीक आहे, राहू दे. अरे ऐक, ती महत्वाचं नाहीये. मी काय सांगतोय, जे डॉक्युमेंट्स मी शोधत होतो मला सापडलेत. आपण आता बँकेत चाललोय. हो हो हो, एक मिनिट द्या मला. मला माहितीये
हे घर गहाण ठेवलेलं तुम्हाला आवडणार नाही. हा कोण आहे? ए, कोण आहे? सोड सोड, कोण आहे? सोड. कोण आहे? कोण आहे? घाबरत मी. कोण मारतंय? केस नाही, केस नाही. केस नाही. कोण मारतंय? कोण मारतंय? बस 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 बस. कोण मारतंय? मी आणाच त्याला पण येणार नाही. बाबा नको. का नको? रमाच्या लग्नानंतर तू आम्हाला आई बाबांप्रमाणे मानतोस ना? मग एका बापाला त्याच्या मुलाच्या वाटचालीत मदत करायची असेल तर नाही करू शकत का? बाबा हे तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीचे पैसे आहेत आणि असेच कसे घेऊ? अरे हे पैसे मी का तुला देत नाहीये, हे मी गुंतवणूक करतोय. अरे हे सगळे पैसे मी तुझ्याकडून व्याजासकट वसूल करणार आहे. बिझनेस आहे हा आणि तुझी फर्म तू नीट चालवतोस की नाही याच्याकडे मी लक्ष देणार आहे. नाही बाबा ऐका ना, मला स्वतःची फर्म सुरू करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मला विश्वासही आहे की नक्कीच ती फर्म मी यशस्वीरित्या चालवू शकतो. पण येन केन कारणाने जर नाही त्यात यश मिळालं तर हे तुम्ही दिलेले सगळे पैसे मी नाही फेडू शकणार. राघव, माझ्या नातीचा तू बाबा आहेस आणि माझ्या दोन्ही मुलींचा तुझ्यावर विश्वास आहे. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही का? हा? घे. थँक्यू. आपल्या आयुष्यभराची कमाई असं कोणी पणाला लावत नाही. राघव, आमची रमा गेल्यानंतर तू स्वतःच्या आईवडिलांसारखं आम्हाला सांभाळलंस. असं प्रत्येकालाच नाही जमत रे. आम्हाला आई बाबा मानतोस ना तू, मग थँक्यू का? आता तुम्हा दोघांची सगळी स्वप्न पूर्ण होतील. छोट्याशा ऑफिससाठी मोठा एरिया आहे आणि तिकडे गोडाऊन सुद्धा आहे. गोडाऊन तुम्हाला वापरता येईल साहेब. गोडाऊनची आम्हाला गरज नसते हो. आपण जागा तर मोठी चांगलीच आहे ना आणि मोक्याच्या ठिकाणी आहे. लोक येता जाता बघतील ना की तुम्ही काय काम करता, तुमचा बिझनेस काय. आणि कसं आहे ना साहेब, त्यामुळे तुमचा बिझनेस पण वाढेल ना. भाडं पण भरपूर असणार आहे ना. पण साहेब, मोठ्या ठिकाणी असली, मोक्याची जागा असली तर भाडं पण जास्त लागणार ना. ते बघू आपण. हे बघा, इथे ना बाप्पाचा फोटो लावूयात आपण. हा, आणि इथे अशा खुर्च्या पण ठेवू शकतो ना. हे बघा, छान आहे. हे काय करतात बाबा? ठरलं तर काय? हेच आपलं ऑफिस. हा, या जागेत सकारात्मकता आहे. या जागेत तुला वाईट अनुभव येणार नाही राघव. अरे ही जागा फळणारी आहे. नाही नाही, एक श्वास घेऊन तुमच्या लक्षात आलं एवढं सगळं. तुझा विश्वास बसत नाहीये? ओ एजंट, सांगा याला, सांगा या जागेत आधी कोणाचा बिझनेस सुरू होता आणि तो बिझनेस किती दिवस चालू होता? अहो काका बोलतायत ना, ते बरोबर आहे. आजच्या आधी ना इथे एका कंपनीचं बॅक ऑफिस होतं. आता त्यांनी मोठी जागा घेतली. 5 वर्ष ते इकडे होते. बघितलंस,
त्यांना बरकत आली, ते मोठ्या जागेत गेले. अरे ही जागा फळणारी आहे. हा आवडलं ना ऑफिस? बाबा बरोबर सांगताय तुम्ही. खरंच सकारात्मक वाटतं इथे. बघ राघव, भरूया डिपॉझिट. हा ओ एजंट, एजंट, बाबा इकडे या, इकडे या. अहो, भाडं आणि डिपॉझिट खूप असणार आहे, जागा बघा. अरे त्याची तू काळजी करू नकोस. मी बोललोय त्यांच्याशी, भाड्याचं आणि डिपॉझिटचं मी बघतो. तुला जागा आवडली आहे ना? पण एवढं भाडं आपण कशी? अरे गुंतवणूकदार मी आहे, तू फक्त तुझं काम कर. बाबा, काम तरी आता एवढं मॅन पॉवर नाही, अजून केसेस हातात नाही, आणि एवढं भाडं भरायला कसं काय? अरे मी केसेसचं काम करायला सांगत नाहीये. अरे ही जागा आपल्याला साफ करायची आहे. या जागेत आपल्याला टेबल खुर्च्या आणायच्या आहेत. हा सगळं काम आजच सुरू व्हायला पाहिजे. 2 दिवसात होऊन जाईल तसं. अरे 2 दिवसांनी मला ऑफिस सुरू करायचंय. हे बघ, ही माझी ऑर्डर आहे. हा मी सांगतो तसं व्हायला पाहिजे. कल करे सो आज कर, आज करे सो आता, लगेच. राघव सर, हा तुम्हाला आता काय सांगू, तुम्ही गेल्यापासून ऑफिसमध्ये काय मज्जाच राहिली नाही. म्हणजे तुमच्यासोबत काम करायला खूप मजा यायची. म्हणजे तुम्ही कोणताही प्रश्न असा अर्धवट नाही सोडायचा. हे असं का, हे असंच केलं तर काय होईल, हे असे सगळे प्रश्न फक्त तुम्हालाच पडायचे. आणि याची उत्तरं सुद्धा तुम्हीच शोधून काढायचे बघा. पण आता फक्त सोपे सोपे केसेस घेतात. ते काय तर कॉर्पोरेट लोकांचे ऍग्रीमेंट बनवायचे. हे असं सर, खरं सांगू, मला अजिबात काम करायची इच्छा नाही. तुम्ही येता का परत? मी येण्यापेक्षा तूच माझ्याकडे का नाही येत? हे बघ, मी नवीन फर्म सुरू करतोय. स्वतःच ऑफिस? हो. नवीन ऑफिस म्हणलं तर रिस्क असणार सर. मला माहिती आहे रिस्क असणार आहे, पण तू त्याची काळजी करू नकोस. तू मला जॉईन झाला सर, एवढं नक्की सांगतो की दर महिन्याच्या 1 तारखेला तुझ्या बँक अकाउंट मध्ये तुझा पगार जमा होईल. हे बघ, तुझा आत्ता जितका पगार आहे तितकाच पगार मी देईन तुला. मी उगाच तुला खोटी आशा दाखवत नाहीये की 30% तुझी पगार वाढ मी करेन, 50% असं नाही. पण एवढं नक्की, जर आपली फर्म यशस्वीरित्या पुढे चालू राहिली आणि येत्या 6 महिन्यातच खूप जास्तीत जास्त क्लायंट्स आपण मिळवू शकलो, तर नक्कीच आत्तापेक्षा तुझा पगार अधिक असेल. हे बघ, घाई नाहीये तुझ्या उत्तराची. तू वेळ घे, 2-4 दिवस घे, विचार कर आणि मग सांग मला. विचार केला. काय सर, तुमचा शब्द आहे ना, हे जे अग्रीमेंट करतो ना, त्या अग्रीमेंट पेक्षा तुमच्या शब्दावर जास्त विश्वास आहे. कोणते चावी? दे तुम्ही आता. पटकन चला. आनंदी इथे अरे बघा. छान आहे. छान आहे ना? आनंदी, आपलं ऑफिस सुरू झालं सर. पण हे सगळं बाबांमुळे शक्य झालं. हा, नाही खरं आहे, बाबांमुळे हे सुरू तर होत आहे. पण खरं सांगू, तू मला हिंमत दिलीस म्हणून मी स्वतःची फर्म सुरू करण्याचा हा निर्णय, इतका मोठा निर्णय मी घेऊ शकतो. नाहीतर मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर गती घडेल. पण खरंच तू माझ्यावर विश्वास दाखवलास. मग आपल्याला भांडवल मिळायला लागलं, मग पाटकर बाबा आले आणि अवघ्या 2 दिवसात आपलं ऑफिस उभं राहत आहे. पण मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं ना, तुम्ही स्वप्न बघा, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू तुम्हाला. आम्हाला सांगा तर, आम्ही जीवाचं रान करायला तयार आहोत. पण सांगा तुम्ही. अहो, उद्यापासून तुम्ही ऑफिस सुरू कराल ना, ऑफिसमध्ये तुम्हाला जी काही मदत हवी असेल तेही सांग, मी करेन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यावर बसायला आता कोणीही बॉस नाही. नाही, पाटकर बाबा सोडून. काय हो, काय बोलताय बाबांना सारखं? पकडलं.
हे शिकवा जरा तुमच्या ह्या मुलीला. अहो अरे तिला माझं म्हणणं तेव्हाच पटलंय ना. नाही नाही, ती बिझनेस दृष्ट्या म्हणते, पण तिला सांगा संसारातही काटकसर करायला हवी. हो अरे म्हणजे काय, अरे तुला सांगतो संसारच आपल्याला काटकसर करायला शिकवतो. ज्याला घर खर्चाचं गणित जमतं ना त्याला पैशांची नड कधीही लागत नाही. नाही कळलं तिला, जरा सोप्या भाषेत सांगा. कळलंय हो नंदुशेठ, कळलंय. आता बघाच कशी काटकसर करते मी. कशी? सकाळी 2 पोळ्या, रात्री 2 पोळ्या, विषय संपला. नाही नाही अगं, तुला कळेल नाही, ह्याला काटकसर म्हणत नाहीत. काटकसर म्हणजे की खाणं मारणं नसतं. काटकसर म्हणजे आहे त्यात संसार चांगला करणे, हो की नाही? काही नो, मी प्रयत्न करीन. करते छान चाललंय. हा छान चाललंय, व्यवस्थित चाललंय. जावे बापू तुमचंही छान चाललंय. फक्त मला एक असं म्हणायचं, म्हणजे असं बघितलं म्हणजे लक्षात आलं, काही लाडू मोठे आणि काही लाडू छोटे होते. त्याचं काय गणित आहे? आई अगं, सगळेच लाडू सारखे कसे जमतील? आणि तुला जर सगळे सारखे हवे असतील ना तर तू बस वळायला आणि आम्हाला दाखव कसे सगळे सारखे करायचे. काय झालं माहितीये का, आज माझं गुडघ्याचं दुखणं माझ्या हातावर आलं. हातच दुखतायत माझे, वळतच नाहीये. नाही तर वळले असते मी लाडू. लाडवाचं काय, सगळेच इकडे आहेत आणि सगळेच कामात आहेत, पण आत्ताच आनंदशी कसं बोलता येईल? राघव, अरे तू अजून तयार नाही झालास, आपल्याला उद्घाटनाला जायचंय. हो हो आनंदी, जर आतमध्ये येतेस, ये ना. जा पण लवकर ये हो, तयार हो. ऑफिस बघ. आजी इथे का बसलाय? हा, काही त्रास होतोय तुम्हाला? काही हवंय? नाही मी एकटी नाहीये, माझं कुटुंब आहे इथे माझ्यासोबत. आम्ही ते उद्घाटनासाठी आलो होतो ना. काही होतंय तुम्हाला? हा अगं, त्या भुकेल्या दिसतायत. हो ना. आपल्याकडे पण काही नाही तर दिलं असतं बिचारीला खायला. लाडू आहेत ना आपल्याकडे, लाडू देते. लाडू काय, अजून उद्घाटन राहिलं, लाडू कसं देते? लाडू नको देऊ. पूजेनंतर देणारच होतो ना आपण लाडू. वास्तूचा नैवेद्य असतो तो. लाडू नको देऊ. आई थांब, आपल्याकडे भरपूर लाडू आहेत. त्या भुकेला दिसतात, देऊ दे ना त्यांना. जाते सरक बाळा. सावकाश. किती दिल? बापरे, एवढे? आई आजी हे घ्या लाडू आहेत. हा खा, बरं वाटेल तुम्हाला. पिशवीत ठेवतात. सावकाश. पाणी घ्या. सावकाश. नंतर खा ते लाडू. अजून काही हवंय तुम्हाला? नाही, बस झालं. आई नको पोरी, इतके दिवस हेच खूप झालं. तुझी सगळी इच्छा पूर्ण होईल. आई, आशीर्वाद असू द्या आम्हाला. हा नका रे मुलांना, ओळखणं पाळ. एवढं खायला दिलं आणि पायाही पडत आहे. गरीब म्हातारी आहे मी. आजी चला, उठा. सावकाश. आनंदी, ये इकडे. ये ती कैची पकड आणि फितका. हो, मी नाही करत. आईना करू द्या, नाहीतर आईना वाईट वाटेल. कुणाला काही वाटणार नाहीये. मी विचारतो सगळ्यांना. ऐका, माझी इच्छा आहे की आपल्या ऑफिसचं उद्घाटन आनंदीच्या हस्ते व्हावं. तुमचं काय म्हणणं आहे? अरे दादा, काय म्हणणं असणार? ऑफिस तुझं आहे, तुला वाटतं ना तिने उद्घाटन करावं, मग कर ना. माझी इच्छा आहेच ग. माझ्या बिझनेस पार्टनरचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? माझी काही हरकत नाहीये, पण उद्घाटन लवकर करा, वेळ खर्च करू नका. आई चालेल ना? चालेल ना. आता विचारतोस काय? बायकोला जेव्हा नवीन साडी घेतली होतीस तेव्हाच मला कळलं की बायकोच्या हातूनच तू उद्घाटन करवणार आहेस म्हणून. हो, आपलं तोंड टेकलं. आई चालेल ना. हे बघ, तुम्ही नेहमी म्हणता ना सगळेजण की आनंदी ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. मग घरच्या लक्ष्मीच्या हस्ते उद्घाटन झालं
तर जसं बाबा नेहमी म्हणतात की भरभराट व्हायला पाहिजे, ती होणारच. अरे खूप चांगला विचार आहे. म्हणजे लक्ष्मीच्या पावलानेच भरभराट होते. आनंदी तूच फित काप. हो आनंदी चल ये चल काप घे, रे. चल. हा. उचल. घे घे बघतेस काय? अगं बरोबर बोलतायत सगळेजण. घे तूच लक्ष्मी आहेस माझ्या घरची, माझ्या राघवची सहचारिणी. तुझ्यामुळे हे दिवस दिसतात का आम्हाला बाळा. तुझाच मान आहे. घे उचल कैची. घे घे घे. काय होतंय ग? काय होतंय? आनंदी काय होतं? काय होतंय? खूप पोटात दुखतं, विचित्र दुखतं आणि आनंदी तुला खूप त्रास होतो. आपण डॉक्टरांकडे जाऊया का? हॉस्पिटलला फोन लावता. आनंदी लाडू करताना जागरण झालं, त्याचा त्रास झाला असेल हो तिला. आपण लाडू विकत आणले असते ना, निदान तिला त्रास तरी झाला नसता. गणपतीच्या दिवसातही तिचं पूर्ण जागरण झालंय. आरामच मिळाला नाही तिला. नाही मालती, काल रात्री जागली म्हणून तिला त्रास नाही झाला. गेले अनेक दिवस ती रात्रंदिवस काम करते. कामाचा ताण होता तिच्यावर, म्हणून तिला बरं वाटलं नसेल. आरामच मिळाला नाहीये तिला. सगळ्यांसाठी सगळं करते ती, सगळ्यांची जबाबदारी घेते, म्हणून तिची तब्येत बिघडली असणार. सगळ्यांची काळजी करायची, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं नाही. मग काय होणार? आता पडली आजारी. हे आनंदी, त्रास होतोय का तुला खूप? मला कळतंय त्रास होत असला तरी सुद्धा मला टेन्शन येईल म्हणून तू सांगत नाहीस ना. मिस्टर कर्णिक, डॉक्टर त्यांना काय झालंय? खरं तर काहीच अंदाज येत नाहीये. त्यांना आता मी पेन किलर दिले आहेत, त्यामुळे त्यांना टेम्पररी बरं वाटतंय. पण हा काही कायमस्वरूपी इलाज नाहीये. मला असं वाटतंय की त्यांची आपण काही टेस्ट करून घेऊया, म्हणजे हा आजार नक्की कशामुळे झालाय, त्याच्या मागचं मुख्य कारण काय हे आपल्याला कळेल. मी तुम्हाला लिस्ट देते, त्या टेस्ट ताबडतोब यांच्या करून घ्या. ओके? म्हणाल ते करूया डॉक्टर. माझ्या आनंदीला लवकर बरं करा तुम्ही. देवा, आमची सगळ्यांची पुण्याई आनंदीच्या पाठीशी असू दे. आनंदीनं कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाही रे. तिने या घरासाठी स्वतःला झोकून दिलं. तिचं जे काही व्हायचं ना आयुष्यात ते सगळं चांगलं होऊ दे बाबा. हे सगळेजण इथे तेव्हा आम्ही आमच्या एका लेकीला रमाला गमावलं, पण आता आनंदीला काय होऊ देऊ नकोस. बाबा काय झालंय आनंदीला? एवढं तरी ऐक आमचं देवा. आई, आई काय झालंय आनंदीला? आनंदीला लवकर बरं कर बाप्पा. तिची अशी अवस्था नाही भगवंत रे. तिने तुझी मनोभावे सेवा केली, तुझ्या मूर्त्या बनवण्यासाठी रात्रीचा दिवस केलाय. त्यातच घरातली कामं, घरातल्यांची काळजी, स्वतःची काळजी घेण्यासाठी तिला कधी सवडच मिळाली नाही रे. अप्पा तिला लवकर बरं कर, आम्ही सगळे जण तिची काळजी घेऊ. पण काय झालंय तिला? आई सांग ना. ए वर्षा सांग ना, काय झालंय आनंदीला? बोल ना आई. तिची
तब्येत बिघडली, काय झालंय तिला? सांगा ना मला, कसला त्रास होतोय? चिंगे, काय झालंय का आनंदीला? सांगशील का मला? तुम्ही काही बोलत का नाहीये? त्यांनी स्वतः बाळाला जन्म देणं हे खूप धोक्याचं आहे. सांभाळा त्यांना. आनंदी, बघ, जे काही करता येईल ते करू. हवं तर परदेशात जाऊ, पण काही ना काहीतरी उपाय असते, करू ना आपण. तू नको ना. काय रे राघव, डॉक्टर काय म्हणाले? हा, मी आलो, 2 मिनिटात येतो. आलो मी. बर बर. येतोय राघव 2 मिनिटात. तो आला की आपल्याला सांगेल काय झालं ते. पण डॉक्टरने त्या दोघांनाच का सांगितलं असेल? काका, अहो असतं असं. पेशंटच्या नातेवाईकांपैकी कुणाला तरी एकालाच डॉक्टर सांगतात. दादा आता बाहेर येतोय ना, तो आल्यावर सांगेल आपल्याला काय. हा, नका काळजी करू. पण काय झालं काय असेल आनंदीला? आनंदी, खरी कोणाला कळता कामा नये. त्यांना आता नको सांगूया, नाही त्यांना खूप वाईट वाटेल. पण मी हळूहळू त्यांना सांगतो. आता नको काही कळू दे कोणाला. मी आलो. मिसेस कर्डिकांचं गर्भाशय खूप वीक आहे आणि त्यामुळे त्या कधीच आई होऊ शकणार नाहीयेत. मीच म्हणालो 2 दिवसात ऑफिस उभं करायला पाहिजे म्हणून, आणि उगाच त्याचा त्रास झाला माझ्या लेकीला. राघव, यापुढे मी कसलीही घाई करणार नाही. तुम्हा दोघांना जे करायचं ना ते मनाप्रमाणे करा. मी अजिबात लोडवड करणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीचा माझ्या आनंदीला त्रास व्हायला नको. आणि आनंदी, आता रात्र रात्र जागून कामं करणं बंद. मुळात ना आता सगळी कामं स्वतःच्या अंगावर घेणं बंदच करतो. आणि हो आनंदी वहिनी, आत्ता जरी डिस्चार्ज मिळाला तरी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि प्लीज आम्हाला तुमची काळजी घेऊ द्या. नाहीतर कसं होईल की तुम्हालाच बरं वाटत नाही आणि तुम्ही आमचीच काळजी घेताय. नाही नाही, असं नाही होणार नंदू. कारण आईच स्वतः आनंदीची काळजी घेणार आहे. तिने सांगितलंय ना की जोपर्यंत आनंदीला पूर्ण बरं वाटत नाही तोपर्यंत ती स्वतः सगळी कामं करणार आहे. देवासमोर तसं कबूलच केलंय तिने. नाहीतर वर्षा आहेच. हो म्हणजे काय, आहेच मी. आनंदीने इतकं केलंय माझ्यासाठी. मी थोडंसं केलं तर काय झालं, आहे मी. आनंदी बाळा, काय झालं? काही हवंय का? पाणी हवंय का? भूक लागली आहे का? हा, काही देऊ का तुला? हे बघ आनंदी बाळा, आता यापुढे भूक नाही, आता खाते नंतर खाते असं चालायचं नाही. त्रास करून घेणं, दगदग करणं अजिबात चालणार नाही, कळलं?
मिसेस कर्डिकांचं गर्भाशय खूप वीक आहे आणि त्यामुळे त्या कधीच ऐकू शकणार नाहीयेत. त्यांनी स्वतः बाळाला जन्म देणं हे खूप धोक्याचं आहे. दादा काय झालंय? काय नाही. मग असे अचानक बाहेर का निघून आला? काय लपत आहे का? ते आनंदी थकली आहे खूप. ते आनंदी आनंदी मला कळते तुला किती त्रास होतोय ते. तू आई नाही होऊ शकत ही गोष्ट तुला स्वीकारता येत नाहीये. बाळाला घेऊन असलेला तुझा उत्साह, आनंद, स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाली. मी स्वतःच या बातमीने हरलोय. मी काय तुला समजावं? अहो समजतंय मला, तुम्हालाही खूप दुःख झालंय ना, आणि आता माझ्या अशा वागण्यामुळे तुम्हाला माझी काळजी वाटते. पण काय करू, सहनच नाही होते मला. मी बाळाला जन्मच नाही देऊ शकत. आयुष्यात माझ्यासाठी म्हणून ही एक गोष्ट पाहिजे होती मला, ती नाहीये माझ्या नशिबात. आनंदी तू एक शब्दही नाही बोललीस तरी मला कळतंय तुला काय सहन करावं लागतंय ते. रड, रडून घे आणि मोकळी हो. पंधरा वर्षापूर्वी नवीन संगणकासाठी अर्ज केला होता, पण सगळे संगणक जातायत नरकात. काय तर म्हणे त्यांचा कार्यभार वाढलाय. अरे पण सगळ्या जगाचा पाप पुण्याचा लेखा जोखा जो मांडतोय, अरे त्याचा कोणी विचार करा ना, त्याशिवाय काय नरक चालतोय. चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त चित्रगुप्त महाराज कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय, बोलायचंय मला त्यांच्याशी. सांगा बरं ते कुठे आहेत? हात काढा, हात काढा. चित्रगुप्त महाराज कुठे आहेत? माझ्या महत्वाच्या कामाच्या वेळी माझं लक्ष विचलित करू नये एवढंही कळत नाही का? माझ्या एकट्याच्या खांद्यावर संपूर्ण जगाचा तोल अवलंबून आहे. हे पहा, माझंही काम तितकंच महत्वाचं आहे. मला आधी सांगा चित्रगुप्त महाराज कुठे आहेत? मला त्यांच्याशी बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय. कुठे आहेत ते मला आधी सांगा. चित्रगुप्त महाराज, तुम्हीच आहात? काही शंका आहे? तुम्ही कसं काय? ते मुकुट वगैरे हे ऑफिस आणि ते तुमच्याकडे ते सोन्याचं सिंहासन वगैरे नाहीये का? दागिने वगैरे कुठे आहेत तुमचे? तुम्ही खरंच सांगा ना कुठे आहेत चित्रगुप्त